मलिक परकार हरवीतचा जबरदस्त खेळाडू आहे आणि हरवीत देखील नेहमीच मग टायगर ग्रुप, कोपरा ग्रुप, रॉयल फेस्टिवल हरवीतची टीम नेहमीच खेळताना पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नडगावचा संघ देखील महाड तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्याकडून देखील तेवढ्याच अपेक्षा आपल्याला या ठिकाणी असणार आहेत. पाहूया काय होईल. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन वेगवेगळ्या तालुक्यातल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत आणि महाड तालुक्यातील जर पाहिलं तर नडगाव. आज मात्र माणगाव तालुक्यातील निजामपूरमध्ये खेळताना पाहायला मिळतील दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात. दोघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईकवर विजय पाहायला मिळतात, नॉन स्ट्राईकला योगेश आहेत आणि बॉलिंगसाठी मलिक परकार. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन बलाढ्य संघांमधील दोघांनाही समान संधी असणार आहे. दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेच मैदान, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल आणि एक मोठी लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया सगळ्यांच्या नजरा एकाच वेळेला तीन तालुक्याच्या नजरा आहेत. इकडे माणगावच्या सुद्धा आहेत, महाडच्या सुद्धा आहेत आणि श्रीवर्धनच्या सुद्धा आहेत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. मलिक घेत आहेत पहिल्याच बॉलवर विकेट. खेळाडू बाद. पहिल्याच बॉलवर विकेट. पहा इकडे थोडासा दबाव क्रिएट केलाय मी म्हणेल अरविंद संघाने. परंतु खूप सारे चढ उतार या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत, कारण दोन्ही टीम जर पाहिलं तर खूप बलाढ्य आहेत. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सुरुवात तर खूप चांगली केली आहे मलिकने. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत. वाऱ्याची गती देखील आहे तिकडे आणि प्रयत्न जरूर केले, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. पहिले तर 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दोन चेंडूवर जर पाहिलं तर दबाव गोलंदाज मलिकने या ठिकाणी निर्माण केला होता, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आता तेजसने हल्ले सुरू केलेले आहेत आणि सांगतायत हो आम्ही नडगावची टीम देखील इकडे जिंकण्यासाठी चालेत आणि ही मानाची स्पर्धा आहे, आम्हाला सुद्धा जिंकायची आहे, आम्हाला सुद्धा जिंकायची आहे. यावेळेला मात्र पाहू शकता पुन्हा एकदा मलिक यांचा वेग पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर पेश केला इकडे मी म्हणेल आणि या अगोदरच्या बॉलचं उत्तर होतं, फटक्याचं उत्तर होतं इकडे. पहा यालाच म्हणतात कट टू कट फाईट. एका बाजूने हल्ले होत आहेत, एका बाजूने लगेच प्रतिहल्ले होत आहेत. एका बाजूने फटका आल्यानंतर लगेच एक चांगला बॉल प्रस्तुत केला इकडे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 वर स्थिरावलेली आहे. मानाच्या प्रतिष्ठेच्या एवन ट्रॉफीमध्ये दोन बलाढ्य संघांची लढत आपण पाहतोय. महाड तालुक्यातील नडगाव आणि दुसऱ्या बाजूला श्रीवर्धनचा हरवीत. यावेळेला मात्र पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 5 षटकांची लढत आहे आणि ज्या पद्धतीने या अगोदरच्या मॅचेस आपण पाहिल्या मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना पाहायला मिळतो. आणि काल जर पाहिलं तर सणसवाडीचा योगेश पवार याच तालुक्याचा सुपुत्र, सणसवाडी गावाचं नाव काल मात्र संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून दुमदुमलं. 3 अर्धशतकं त्यांनी इकडे लगावली.
यावेळेला मात्र फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय, कॅपमध्ये खेळलाय, पॉवर प्लेचा फायदा, बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावा, चौकार. इकडे फुल टॉस आलाय. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात फुल टॉस टाकून बसले आणि त्याला लगेच केवळ योग्य दिशा दिली तेजसने. आपापल्या गावासाठी क्रिकेट खेळणं सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक जण ज्या वेळेला क्रिकेटला सुरुवात करतो हेच स्वप्न पाहतो की मी एकदा तरी माझ्या गावासाठी क्रिकेट खेळेल. यावेळेला थोडीशी उसळी, बॉलचा टप्पा मागेच घेतला. मलिकचं इकडे कौतुक करावं लागेल. पहा, एका बॉलवर फटका आला तर त्यानंतर आपला टप्पाच बदलला. बॉलला पाठीमागे घेतलं, ऑप्शनच्या बाहेर ठेवलं आणि बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त उसळी होती. त्यामुळे बॉल जर पाहिला तर यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि बघता बघता पहिली ओव्हर संपली आहे आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर झाली 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत टीम नडगावच्या. क्या बात आहे. दोन्ही टीमचा जबरदस्त फॉर्म आहे. नडगाव टीमने 2 फायनल मार 2 ठिकाणी पारितोषिकं मारलेली आहेत. अरविट टीमने 3 ठिकाणी पारितोषिकं मारलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता या दोन्ही टीममध्ये झुंज असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 झालेली आहे आणि इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. तेजसच्या जोडीला जर पाहिलं तर अनुभवी योगेश देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया, अनुभव दाखवावा लागणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जबत मॅचच्या दिशेने आपण दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. नौफिलला आमंत्रित करण्यात आलंय आणि त्यांचा सामना करतील योगेश. आज आपल्या गावासाठी खेळायचंय, लढायचंय, जिंकायचंय. यावेळेला टप्पा थोडासा पाठी बॅक ऑफ द लेंथ होता, तिकडनं थोडासा कट झाला, यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉलने सुरुवात मात्र नौफिलने केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश यांना देखील प्रयत्न करावे लागणार आहे कारण मॅच 5 ओव्हरची आहे. एक एक बॉल जसा मात्र पुढे पुढे जाईल, आपली मात्र दबाव थोडासा वाढत जाईल. त्यामुळे प्रत्येक बॉलवर विचारपूर्वक फटका खेळायचा आहे. प्रत्येक बॉल योग्य ठिकाणी विचारपूर्वक टाकायचा आहे. एकाला टोलवायचा आहे आणि एकाला जर पाहिलं तर रोकायचं आहे. तर पाहूया काय होईल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. दिशा देण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने वेग जास्त होता, टप्पा थोडासा पुढे घेतला होता, परंतु अंदाज नाही आला या टप्प्याचा आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर क्रिकेट खेळायला मिळणं किंवा समालोचन करायला मिळणं या दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि भाग्याच्या आहेत आणि माझ्या नशिबात त्या मागील 4-5 वर्ष सलग आल्यात. त्यामुळे मी रहमतभाई, आमचे समीर, सगळ्या एवनचा मनापासून आभारी असणार आहे. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग नव्हतं झालं, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत, बॉल अडवत आहेत, चेंडूची फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या आणि हे करावंच लागतं तुम्हाला. चेक. तर हे आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला लाभलेले आहात. आम्हाला तुमचा आभार मानायला पाहिजे की एवढा तुमचा टाईट शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढ्या लांबून रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आलात. खरंच सांगतो, माझ्या मंडळाच्या वतीने, माझ्या वतीने तुमचं जेवढे आभार या ठिकाणी व्यक्त केले जातील तेवढे कमी आहेत. थँक्स सर. नक्कीच, जोपर्यंत एवनची स्पर्धा असेल तोपर्यंत एक दिवस का होईना मला संधी मिळावी अशी अपेक्षाच तुमच्याकडे व्यक्त करीत. यावेळेला पाहू शकता, आताही बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे घेण्यात आला होता. चांगली गोलंदाजी आणि नौफिलची ही गोलंदाजी जर पाहिलं तर टप्पा जो आहे तो मात्र त्यांनी बॅक ऑफ द लेंथ किंवा लेंथवर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, म्हणजे बॉलला थोडंसं पुढे न करता थोडंसं उसळतं किंवा बॉडी लाईन बॉल टाकण्याची जी रणनीती आहे ना नौफिलची, ती आत्तापर्यंत सक्सेस राहिली आहे कारण 4 चेंडू त्यांनी केवळ 2 धावा खर्च केल्यात. परंतु योगेशला त्यातून मार्ग काढावा लागेलच. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. बॉलला मात्र आता
अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल करतायत आणि पुल सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. योगेश यांच्या बॅटमधून षटकार. माझ्याबरोबर नवशाद सांगळे देखील माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो, अडवला जातोय. वीस धावा धाव फलकावर जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 20 झाली आहे. मॅच इक्वल आहे. म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच जाताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा विशेष फायदा होऊच दिला नाही आणि दोन षटकं मात्र या ठिकाणी संपलेले आहेत. 20 धावा. प्रशांत प्रशांत आंबेडकर सर आमच्या बरोबरने आहेत आणि त्याचबरोबर धनंजय कोळी सर हे दोन मान्यताप्राप्त पंच. त्यांना आपण विविध व्यावसायिक आणि लेदर बॉलच्या स्पर्धा देखील कव्हर करताना पाहतो. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मलिक परकार. हरवीचा चमचमता सितारा गोलंदाजीसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश आणि तेजस या दोघांनी देखील नडगावच्या विजयामध्ये कित्येक साक्षीदार राहिलेले आहेत. परंतु आज पुन्हा एकदा साक्षीदार व्हायचं आहे. एक मानाची स्पर्धा 27 वर्ष पूर्ण करते. A1ची A1 स्पर्धा आणि A1ची स्पर्धा खेळण्यासाठी जसे सगळे इच्छुक आहेत, प्रेक्षक देखील आतुर असतात. A1चे 3 दिवस. यावेळेला मात्र टप्पा पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे घेतला. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, यशस्वी नाही झाले. डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. पहिल्याही षटकात अशाच प्रकारची डॉट बॉलची संख्या जास्त होती आणि या षटकात देखील जर पाहिलं तर सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. धावसंख्या 20 वर स्थिरावली आहे, परंतु या ठिकाणी नडगावला प्रयत्न करावे लागणार आहेत. कित्येक ठिकाणी जर पाहिलं तर गावांच्या नावं मात्र संघांच्या नावाने ओळखले जातात. एखाद्या गावचा जर ग्रामस्थ जरी भेटला तर आपण लगेच बोलतो की अरे त्या गावातला अमुक एक खेळाडू आमच्या ओळखीचा आहे, हा संघ तुमच्या गावचा खूप प्रसिद्ध आहे. असं नावलौकिक अलीकडच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून गावांची नावं झाली आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. इकडे मलिक परकार वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकत असताना पाहायला मिळाले. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली आहे. योगेश यांच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे, परंतु आज तो अनुभव दाखवावा लागेल. गोलंदाजी चांगली होते नो डाऊट, परंतु त्याचं उत्तर आपल्याला बॅटने देणं आहेच आणि एक षटकार त्यांनी तर मारलेला आहे. यावेळेला पहा, बॉलचा टप्पा पुन्हा थोडासा पाठीमागे घेतला. सातत्याने गोलंदाजी जी आहे ती मात्र शरीरापासून दूर ठेवली जाते आणि शरीरापासून दूर असणारे या गोलंदाजीवर थोडंसं जे फुटवर्कचे पाहिजे, टायमिंग पाहिजे, बॉडी पोझिशन पाहिजे, योगेश यांच्याकडून सध्या तरी होत नाहीये. परंतु त्यांना ती करावी लागणार आहे, कारण लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. दबाव थोडासा योगेश यांच्यावर क्रिएट झालाय, परंतु योगेश यांना दबाव कसा झुगारायचा माहिती आहे. नडगावच्या साठी त्यांनी असे कारनामे केलेत, आज पुन्हा कारनामा करायचा आहे. त्यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, परंतु थोडासा जास्त बाहेर बॉल होता आणि पंचांनी त्याचमुळे या ठिकाणी वाईट बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 21. या षटकातील पहिली धाव वाईटच्या स्वरूपात आली आहे. या परिसराला एक मोठा वारसा इथूनच जर पाहिलं तर रायगड देखील अगदी जवळ आहे. या परिसरामधून देखील स्वराज्याची राजधानी
आणखीन एक चेंडू जर मलिक परकार, वा काय गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या गोलंदाजीत पाहायला मिळतात वेगवेगळे प्रकार. त्यांचं नाव मलिक परकार. यावेळेला मात्र फटका खेळलाय आणि योगेश सांगतायत मी सुद्धा कशाला आलो इकडे. हा घ्या 6 धावांचा फटका. षटकार षटकार षटकार. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या बाजूने हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. डॉट बॉलची संख्या जास्त होती, परंतु योगेश यांनी ते केलंय. ज्या वेळेला डॉट बॉल येत आहेत त्यावेळेला त्याचं उत्तर ते षटकाराने देत आहेत. 2 षटकार त्यांच्याही बॅटमधून आलेत आणि क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. सुरुवात जर पाहिलं तर मी म्हणेल चांगली कामगिरी या ठिकाणी हरवितची झाली आहे, हरवितच्या गोलंदाजांनी केली आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात जर काही स्ट्रोक आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा नडगाव देखील येऊ शकते आणि आज नडगावला नडावंच लागेल. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये यावेळेला फुल टॉस बॉल दिशा दिलीये. फिल्डर आहेत तिकडे, एकदा मात्र तिकडे घेताना पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस आणि योगेशची जोडी आहे. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या संघाची झाली आहे 28. हे षटक चांगलं राहिलं आणि या षटकात जर पाहिलं तर धावा आल्या त्या केवळ 8. 3 ओव्हर नंतर 28. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तीन षटकं संपल्यानंतर 28. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. हरवीतचा संघ देखील जबरदस्त आहे. मला आठवतंय रॉयल बोर्लीमध्ये काय जबरदस्त खेळले होते. आणि जुनेद जुनेद कदाचित मला या टीम मध्ये दिसत नाहीयेत. जुनेदची गोलंदाजी विसरू शकणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी जुनेदची राहिली होती. साहिल प्रकारे त्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया. मलिक परकारला आपण पाहिलं, त्यानंतर जर पाहिलं तर नौफिल परकार यांना पाहिलं आणि आता पुन्हा मलिक परकार आणि आता साहिल परकार. योगेश यांच्यावर अजूनही भीत दिसत आहे. तेजस जोडीला आहेत. तेजस जास्त स्ट्राईक पासून वंचित राहिले, परंतु योगेश प्रयत्न करतात. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहूयात कशा प्रकारची साहिल परकार आता गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र पुलचा फटका चांगलाच राहिलाय. योगेश यांनी फेकून दिला या बॉलला सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. या षटकात जर पाहिलं तर पुन्हा एकदा नडगाव मॅच मध्ये येताना पाहायला मिळते. सुरुवात षटकाराने झालेली आहे. या अगोदरच्या 3 ओव्हरमध्ये सुरुवातीला रन आले नव्हते, परंतु या ओव्हरमध्ये रन 6 आलेले आहेत आणि यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ, ज्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आपण पाहत आहोत माणगाव तालुक्यातील एक महत्वाची बाजारपेठ म्हणून कित्येक वर्ष ओळख असणारं निजामपूर आणि निजामपूरची A1 ट्रॉफी, A1 क्रिकेट संघाच्या आयोजित वतीने आयोजित असणारी A1 ची ही A1 ट्रॉफी आपण पाहतोय. अतिशय चांगलं मैदान. हे मैदान खास या स्पर्धेसाठी बनवलं जातं. अहोरात्र मेहनत घेतली जाते आणि म्हणूनच की काय हे मैदान आणि ही स्पर्धा कित्येकांचं जीव की प्राण आहे. A1 ट्रॉफी निजामपूर.
आणखीन एक ताकदवर फटका, याही वेळेला बॉल भिरकावून दिलाय, जाईल लांब 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 लांब, खूप लांब. योगेश योगेश शेलार आहेत. थोडासा वेळ लागला योगेश, इकडे मला ओळखायला वेळ लागला. अगदी बॉर्न क्रेझीची स्पर्धा देखील गेल्या महिन्यात खूप चांगल्या पद्धतीने गाजवली संदीप कदम सरांबरोबर. आणि आता मात्र सुरुवातीला थोडं स्ट्रगल केलं आणि आता मात्र खऱ्या अर्थाने योगेश शेलार दाखवतायत आपल्या फलंदाजीचे खरे रंग. आणखीन एक विकेट होताना पाहिला मिळतोय. सुरुवातीला स्ट्रगल आणि आता समोरच्याला स्ट्रगल करायला लावलाय. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता घ्या योगेशची वेळ आली. आणि योगेश शेलार म्हणत असतील आता माझी टटकली. हेच योगेश आहेत अगोदरच्या ओव्हरमध्ये लगातार 3 बॉल डॉट झाले होते आणि हेच योगेश आहेत या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं. म्हणून तर म्हणतात या खेळाचा काही नेम नाही. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र, परंतु इकडे फटका फसलेला आहे. हरवीच्या विरुद्ध नडगाव पाहायला मिळतं आणि इकडे विकेट देताना पाहायला मिळेल. योगेश माघारी परततील, परंतु चांगली कामगिरी. धावसंख्या जर पाहिली तर 43 धावांवर योगेश माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकार त्यांच्याही बॅटमधून येताना पाहायला मिळाले. लगातारचे 3 षटकार देखील खेळले आणि चौथं षटक मार्गस्थ असताना इकडे जर पाहिलं तर साहिल परकार यांच्यासाठी एक समाधानाची बाब आहे. त्यांनी मात्र योगेशला बाद केलंय. पहिल्या 3 चेंडूवर योगेश शेलार यांचंच वर्चस्व राहिलं होतं, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळाले आपल्याला साहिल परकार. साहिल सुद्धा सांगतात माझ्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आहेत, परंतु फलंदाजीसाठी जर पाहिलं तर संदेश येताना पाहायला मिळत आहेत. एक प्रसन्न असं क्रिकेटमय वातावरण. अशा प्रकारच्या मैदानांमध्ये ज्यावेळेला स्पर्धा होते ना, खेळायलाही मजा येते. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेंथवर आले साहिल. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकताना पाहायला मिळत आहेत. हरवीत हे देखील श्रीवर्धन तालुक्यातील एक मोठं नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहू शकता महाड तालुक्यातील एक मोठं नाव नडगाव. प्रचंड वेगातील चेंडू पाहायला मिळतोय. पाठीमागच्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इकडे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. वाईटच्या सुरुवातीला या 2 धावा येताना पाहायला मिळतील. ओव्हर संपतील 4 आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 48 धावा 4 ओव्हर संपल्यानंतर.
आणि येत आहेत शोएब परकार. आता एका गावातल्या टीममध्ये असतं, एका आडनावाचे सगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि हीच ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे. तेजस, आता मात्र तेजसकडून अपेक्षा असतील, सलामीला आलेत. बराच काळ स्ट्राईक पासून वंचित राहिले होते. यावेळेला जर पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डर आले त्या ठिकाणी, शेवटचा षटक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या देखील गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 50 धावा धाव फलकावर नडगाव संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक नडगावचे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न, एक 10-12 रन जरी आल्या तरी एक आव्हान उभं राहू शकतं आणि त्यांना ते प्रयत्न करावे लागेल. यावेळेला पहा, अगदी कमी गतीचा चेंडू होता, अखूट टप्प्याचा होता, तेजसला पूल करायचा होता, परंतु कोणत्या दिशेला खेळू या विवंचनेत राहिले आणि शेवटी काहीच नाही झालं. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. आज तुडील संघ चांगला खेळलाय. मेहर इलेव्हन टेम्पला संघ देखील आज चांगला दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. वहूर संघ चांगला क्रिकेट खेळलाय आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी या मॅच मध्ये कोण जिंकेल. यावेळेला मात्र आडव्या बॅटने एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला, टोलावला, सीमारेषेच्या पार येतोय षटकार. दोन्ही टीम टॉससाठी सज्ज राहायचंय. टॉससाठी सज्ज राहायचंय. यावेळेला कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वाह, गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले. पुन्हा डॉट, पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. एक पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर 2 धावा आल्या, म्हणजे तो नडगावच्या बाजूने गेला. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा हरवीत, पुन्हा नडगाव, पुन्हा हरवीत, हरवीत नडगाव, नडगाव हरवीत सुरू आहे. पहिल्या डावात, दुसऱ्या डावात देखील ते पाहायला मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेटची ही तर मजा आहे. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने पिक केला आणि पाठवला लांब 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 6 धावांसाठी. धाबा धाव फलकावर होत आहेत. सुरुवातीला स्ट्रगल करत होते नडगावकर आणि त्यानंतर जर पाहिलं तर नडले नडगावकर, परंतु हरवीत देखील हार मानणारी टीम नाहीये. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे आणि कॅच मात्र सुटली. कॅचही सुटली आणि 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल का. तिसरी धाव घेत असताना खेळाडू मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. मॅचला जिंकण्यासाठी हरवीट टीमला या 65 धावा करायच्या आहेत, परंतु तुडील आणि टेम्पला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, चला त्वरित टॉस साठी यायचंय, कोणताही विलंब करायचा नाहीये, कारण ही मॅच झाल्यानंतर आणखी 3 मॅचेस बाकी आहेत आणि या स्पर्धेमध्ये वेळेवर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तुडील तुडील आणि टेम्पला यानंतरच्या तिन्ही मॅचेस या 4 ओव्हरच्या असतील याची नोंद घ्यायची.
तुडिल के कैप्टन और टेमपाला के कैप्टन, दोनों कैप्टन राब्ता करें माइक के पास। तुडिल के कैप्टन और टेमपाला के कैप्टन जहां कहीं भी हो, यहां पे आके राब्ता करें, माइक के पास आके राब्ता करें। नडगावचा संघ खेळतोय आणि नडगावमध्ये एक मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. श्री काळभैरव क्रिकेट संघ नडगावच्या वतीने श्री काळभैरव चषक ही भव्य ओव्हरऑल क्रीडा स्पर्धा दिनांक 1, 2, 3 मार्च रोजी असणार आहे. 1 लाखाचा पहिला पुरस्कार, 50,000 रुपयाचा दुसरा पुरस्कार, 25,000 रुपयाचा तिसरा पुरस्कार असणार आहे. आणि या स्पर्धेचा फॉर्मॅट स्पर्धा गाव टू गाव पद्धतीने खेळवल्या जातील आणि प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. नडगाव जो संघ खेळतोय त्याच नडगावमध्ये 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. परंतु सध्या आपण कुठे आहोत? सध्या आपण निजामपूरमध्ये आहोत. A1ची A1 स्पर्धा आपण सध्या पाहतोय. 27 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोकणातील या पट्ट्यातील मानाच्या स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर रॉयल बोर्लीची स्पर्धा आता 25 वर्ष पुढल्यावरती येताना पाहायला मिळणार आहे. नुकतं जर पाहिलं तर आपण सावर्ड्याची स्पर्धा पाहिली, तिलाही एक खूप मोठा इतिहास पाहायला मिळाला. त्याचबरोबर जर पाहिलं तर आनंदवाडीची स्पर्धा देखील खूप बरीच कालवर्ष होताना पाहायला मिळते. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी होताना पाहायला मिळते. अलीकडे जर पाहिलं तर रोह्याची दहावीर चषक स्पर्धा देखील आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. मुरुडला येणाऱ्या कालावधीमध्ये काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर टायगर ग्रुप, कोपरा ग्रुप अशा खूप साऱ्या स्पर्धा, महाडला काही स्पर्धा होतात, PPL येते. म्हणजे या पट्ट्यात देखील खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आणि उरण, पनवेल, अलिबाग या परिसरामध्ये देखील सातत्याने क्रिकेट आणि स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतातच. आणि आता मात्र या मॅचच्या दुसऱ्या त्या भूमिका बदलली. ज्यांनी बॅटिंग केली ते गेले आता बॉलिंगला, ज्यांनी बॉलिंग केले ते आले आता बॅटिंगला. भूमिका बदलली आहे, परंतु जिंकायचं आहे. जिंकणार कोण यासाठी आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तेजस आलेत बॉलिंगसाठी. तेजस शिर्के गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी. फिरोज परकार आणि सलीम दौनाक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. हो कॅच, वाह, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. खूप जबरदस्त कॅच त्या ठिकाणी रोहित दरेकरने पकडली आहे.
असं वाटत होतं बॉल सीमारेषच्या दिशेने निघाला आणि त्याच ठिकाणी काय कॅच पकडली आहे. रोहित दरेकर होते त्या ठिकाणी. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हरवीतचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये, मलिक परकार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. मलिक परकार. परंतु पाहूयात, मलिक हे ते नाव आहे ज्यांनी हरवीतला किती वेळा हरता हरता जिंकायची सवय लावली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेजस हे ते नाव आहे नडगावला कसं नडायचं समोरच्या टीमला ते देखील दाखवलंय. आणि त्यामुळे ही मॅच आता रंगात येताना पाहायला मिळेल. एका बाजूला महाड तालुका, एका बाजूला श्रीवर्धन तालुका, एका बाजूला जर पाहिलं तर माणगाव तालुक्यातील निजामपूरमध्ये असणारी मॅच पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमधील मॅच पाहायला मिळते. अतिशय भौगोलिक दृष्ट्या देखील हा परिसर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने जर पाहिलं तर अगदी सह्याद्री आपल्याला पाहायला मिळतोय. या परिसरामधील देखील जर पाहिलं तर कोणी मुंबईला, कोणी पुण्याला, कोणी सुरतला वास्तव्यात देखील आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हिरे व्यापारामध्ये किंवा हिरे उद्योगामध्ये या परिसरातील लोकांचं खूप मोठं योगदान आहे. असा संपूर्ण माणगाव किंवा अगदी महाडच्या परिसरामध्ये निजामपूर परिसर त्यासाठी ओळखला जातो. वेगवान चेंडू खोलवा टप्प्याचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न. जाऊयात या ठिकाणी मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. कमबॅक. तेजस यांना आपण पाहतोय. नडगावचे समर्थक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि अगदी उत्साहित आहेत. आपली टीम कधी मॅच जिंकणार याची वाट पाहत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला हरवीचे देखील समर्थक आहेत आणि ते देखील एका वेगळ्या धाटणीचे मॅच पाहत आहेत. अल्ताफ 11 नडगाव. नकुल 11 हरवीत. पहा, दोन्ही टीमचे जे स्पॉन्सर आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे, सगळ्यात महत्वाचे तर स्पॉन्सर आहेत. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या बरोबरीने स्पॉन्सरचा देखील तेवढाच वाटा आहे. या सगळ्या खेळाडूंना मैदानात आणायचं, प्रवेश फी घ्यायची, त्यांच्यासाठी इथपर्यंत येण्याची व्यवस्था करायची, हे सगळं त्यामुळे पुरस्कर्ते खूप महत्वाचे आहेत. आणि या स्पर्धेला 27 वर्ष हिट केलंय. खेळाडूंच्या नंतर कुणाचा वाटा येत असेल तर तो पुरस्कर्त्यांचा देखील आहे. यावेळेला फटका हवेत आहे. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. वाऱ्याची गती थोडीशी आतमध्ये घेऊन आली बॉल आणि एक कॅच पकडणार असं वाटत होतं, दुसऱ्याच्याच हातात आली. पाहूयात, हरवीत हार मानणारी टीम नाहीये, फायटर आहेत आणि आता येत आहेत शहबाज. शहबाजला फाईट करावी लागेल या ठिकाणी. आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करायची आहे. काही विकेट आल्यात, लक्ष मोठं आहे, परंतु कारनामा करावा लागेल. इकडे प्रयत्न करावे लागतील. A1 जिंकायचे तर कामगिरी सुद्धा A1च करावी लागणार आहे. हरवीत पाहूयात. हरवीत जर पाहिलं तर या ठिकाणी फायटर आहेत आणि त्यांना आता या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. तेजस बॅकफुटला जात सर्कल भेदण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. दोन खेळाडूंना बीट करत असताना बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळतोय. 4 धावा.
यासीन उमर लोखंडे हे दुबईवरून मॅच पाहत आहेत आणि त्यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी खास तिकडनं विशेष पुरस्कार आलाय, त्यांचं मनापासून आभारी असेल. नक्कीच सातत्याने मात्र या परिसरातील म्हणजे दुबई किंवा कुवेतला जे देखील जे राहत आहेत त्यांचंही समालोचनाच्या माध्यमातून सातत्याने प्रेम राहिलेलं आहे. आणि थांबवा त्यांना आता थोडंसं तिकडे पॉईंटच्या दिशेने अटीतटीची झुंज सुरू झाली आहे. चला धावसंख्या जर पाहिली तर आता 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 5 थोडेसे बॅकफुटला आहेत, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत त्या 60 धावा अजूनही करायच्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अल्ताफ 11 नडगाव, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नकुल 11 हरवीत यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोहित दरेकर ज्यांनी एक जबरदस्त कॅच घेतली. नडगाव एक्सप्रेस बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते, परंतु हरवीत देखील काही कमी नाहीये. पहिला बॉल काय वेगात आलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न. बॅकअप चांगलं होतं, परंतु तिकडे रनआउट नाही होऊ शकले. एकाच बॉलमध्ये बऱ्याचशा घडामोडी पाहायला मिळाल्या. चांगला बॉल होता, त्याला कव्हर्सला पाठवण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला अडवला, त्यानंतर फेकला, त्यानंतर कनेक्शन देखील करण्याचा प्रयत्न, रनआउट करण्याचाही प्रयत्न झाला. आणि आपण पाहू शकता एक धाव मात्र रोखू शकले नाही. आता काही हल्लेही करावे लागणार आहेत, मोठमोठे स्ट्रोक या ठिकाणी यावे लागतील आणि ते प्रयत्न करावे लागतील. परंतु समोर जर पाहिलं तर रोहित दरेकर आहेत आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर आपण पाहतोय शहबाज कामगिरी करावी लागेल. नकुल 11 खरवीजसाठी ही कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अल्ताफ 11 नडगाव यांच्यामधील मॅच पाहायला मिळते. अतिशय सुंदर मैदानावर हिरवळ पाहायला मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. यावेळेला वेगात चेंडू खोलवर होता, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल समोर जाईल, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चांगले एफर्ट्स, परंतु 2 धावा नाही रोखू शकले आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. निजामपूर आणि A1 या दोघांशी माझं देखील एक वेगळंच नातं जोडलं गेलेलं आहे आणि म्हणून आवर्जून ही स्पर्धा देखील त्या ठिकाणी घेऊन येते. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला 27 वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोपं नाहीये. एखादी स्पर्धा चालू होणं, काळाच्या ओघात कितीतरी स्पर्धा चालू होतात आणि बंदही होतात, परंतु लगातार 27 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे आणि हीच A1 ची ओळख आहे. A1 कुटुंब आहे. A1 नावाचं एक कुटुंब आहे निजामपूर मधलं. यावेळेला आपण पाहू शकता रोहित आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल, परंतु गरज आहे षटकार चौकारांची. लक्ष 65च आहे. दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळते. रोहित दरेकरचं या वेगवान गोलंदाज आहे, परंतु शहबाज यांना गोलंदाजी कितीही चांगली होत असेल, बॅटने उत्तर द्यायचंय. हो, या मैदानात तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार आहे. ही ते वेळ आहे ज्यावेळेला तुम्हाला काही मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. 65चा पाठलाग, चांगला बॉल पुन्हा एकदा. रोहित काही दाद देत नाहीये, अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतायत. एक धाव तिकडे, मात्र चांगला बॉल होता म्हणून सन्मान दिला शहबाजने, एक धाव घेतली. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. विनंती असणार आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? तुडील आणि तुडीलच्या विरोधात जर पाहिलं तर त्या ठिकाणी टेम्पला यांच्यातील मॅच पाहायला मिळणार आहे. रोहित दरेकर यावेळेला फुल टॉस दिशा दिलीये आणि पाठवलं बॉलला 4 धावांसाठी. मलिक परकार यांच्या बॅटमधून 4 4 4 4 चौकार.
4 धावा येत आहेत, गरज आहे अशा प्रकारच्या धावांची. मलिक स्वतःशी सातत्याने मनाशी बोलत असतील, हो मलिक तुला आज खेळायचंय, गरज आहे हरवीत गावाला. मलिक तुम्हाला कामगिरी करावी लागेल चांगली. परंतु समोर जर पाहिलं, रोहितचा वेग खूप काही सांगून जातोय नडगावसाठी. समोर हरवीत, टप्प्याचा बॉल खेळायचा होता, एका ठिकाणी बॉल गेला, एका ठिकाणी पुल करायचा होता, परंतु बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागतोय. आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली ती म्हणजे 14. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. A1ची A1 स्पर्धा. समीरजी टॉस. मलिक परकार यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी शेवटचे 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. अशाही प्रकारच्या मॅचेस या मैदानामध्ये जिंकल्या गेलेल्या आहेत. ही A1ची माती आहे, A1ची स्पर्धा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर निजामपूरचं वैभव असणारी स्पर्धा. 27 वर्ष म्हणजे याच परिसरामध्ये टिटवे गावात देखील येण्याचा योग आला जवळपास 38 वर्षाची. परंतु ग्रामीण संघासाठीची स्पर्धा पाहायला मिळाली, त्याही स्पर्धेचं वैभव जरूर पाहायला मिळत आहे. आणि आज देखील जर पाहिलं तर या ठिकाणी ही A1ची स्पर्धा 27 पर्व या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते. आणि व्यावसायिक गटातील भारतातील धुरंधर विविध राज्यातून या स्पर्धेमध्ये खेळायला येताना आम्ही पाहिलंय. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार, षटकार. परदेशी साहेब टॉस करण्यासाठी सन्माननीय जाकीर परदेशी साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तुडील आणि टेम्पला आपण त्या ठिकाणी यायचं आणि जाकीर परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. परंतु मल्लिकने मारलेला षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा आशेचं किरण दाखवताना पाहायला मिळत आहेत. ज्याची चर्चा करत होतो ना आपण, ही मॅच चांगली होणार. नडगाव एक बलाढ्य संघ आहे महाड तालुक्यातील, आणि श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत देखील एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्यामधील लढत या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं, अजूनही 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. या षटकाराने एक आशेचं किरण दाखवलंय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मलिक परकार, समोर जर पाहिलं तर तेजस एक्सप्रेसच्या वेगात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचाही होतोय. यावेळेला बॅटची कडा, बॉल मागे, आणि तिकडे योगेश शेलार यांच्या हातात बॉल जाताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट आली आहे. मलिक परकार माघारी परत आहेत. विकेट. मॅचच्या दिशेने नूर 11 तुडील आणि दुसऱ्या बाजूला मेहर 11 टेम्पला यांच्यातील मॅच आपण पाहतोय. यानंतर पाहायला मिळेल. आणि सध्या अल्ताफ 11 नडगाव आणि नकुल 11 हरवीत यांच्यातील मॅच सध्याच्या घडला सुरू आहे. 16 बॉल बाकी आहेत अजूनही. आणि 16 बॉल मध्ये जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता. साहिल प्रकार गेलेले आहेत. जोडीला जर पाहिलं तर शहबाज आहेत. साहिलला प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी तेजस करतायत, परंतु साहिलची बॅट बोलणं गरजेचं आहे हरवीतसाठी. वेगात बॉल, तेवढ्याच वेगात समोरच्या दिशेने देखील पाठवलाय, परंतु फिल्डर आलेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 21 धावा लक्ष्यापासून थोडीशी दूर चालली आहे टीम, परंतु प्रयत्न करावे लागतील. 44 ची आवश्यकता अजूनही आहे. 15 चेंडू
यावेळेला नक्कीच बॅट फिरवली, परंतु बॉलही फिरलाय आणि जे साजेसं टायमिंग होतं ते नाही होऊ शकलं. तेजसने खूप प्रभावित केलंय. पहिला डाबा जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 14 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता, म्हणजे या 2 बॉलवर एक मोठा फटका आवश्यक आहे. त्या ठिकाणी हरवीतला मॅच मध्ये राहायचं असेल तर हरवीत प्रयत्न करतील. शहबाज यावेळेला प्रयत्न तर केलाय, फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच हातात बॉल जातो आणि तेजस घेत आहेत आणखीन एक विकेट. नडगाव शोएब येतात, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे थोडंसं पकड मिळवण्याचा प्रयत्न. इकडे पहा, डावाचा पहिला डाव सुरू होता त्यावेळेला कशी पकड मिळवली होती गोलंदाजांनी. 3 ओव्हरमध्ये केवळ 28 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 36 धावा आल्या आणि त्यामुळे नडगाव एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचले. प्रत्युत्तरादाखल जर पाहिलं तर चांगली ओव्हर्स येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 रन. आता जर पाहिलं तर याही ओव्हरमध्ये अजूनही थोडासा दबाव बनवलेला आहे, परंतु दबाव हटवायचा असेल तर षटकार चौकारांची आवश्यकता आहे आणि क्रिकेटचा हा खेळ आहे, काही होऊ शकतं. 13 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप निर्णायक आहे. आता षटकारांची भाषा बोलायची झाली तर 13 मधले 7 बाहेर मारायचे, बरोबर ना? प्रचंड वेगात चेंडू येताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, तिकडे चेंडूची फेकी, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? बॅकअप चांगले, रोहित दरेकर तिकडे आलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर 13 धावा आणि 4 विकेट घेतलेल्या आहेत तेजस यांनी. तेजस शिर्के यांनी मात्र हा कारनामा केलेला आहे. पहा, मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही केलेली कामगिरी लक्षात राहते आणि तुम्ही केलेली कामगिरी तुमच्यापेक्षा तुमच्या मित्रांना जास्त लक्षात राहतात, कारण तुमच्या अगोदर तुमच्या केलेल्या कामगिरीचा स्क्रीनशॉट मारून स्टेटसला त्यांच्या पहिला असतो, कारण तुमच्यावरती प्रेम करत असतात, तुमच्या क्रिकेटवरती प्रेम करत असतात. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये मित्र सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात, कारण आपण चांगलं खेळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना खेळाडूंपेक्षा गावकऱ्यांची, गावाचे जे समर्थक आहेत त्यांची घालमेल किती असते. मैदानाच्या बाहेर उभे असतात, परंतु त्यांनी कधी टाळ्या वाजवतात, कधी उड्या मारतात आनंदात, कधी बाहेरून तुम्हाला ओरडतात, अरे असा का खेळला. कधी जर हरला तर डोक्याला हात लावतात. का तर त्यांनाही वाटत असेल आपलं गाव जिंकावं, म्हणून ही तळमळ असते. तुम्ही चांगलं खेळलात तर तुम्हाला सगळ्यात पहिले डोक्यावर उचलून घेणारे सुद्धा हेच समर्थक असतात आणि तुम्ही जर चांगले नाही खेळलात तर तुम्हाला ओरडणारे सुद्धा हे असतात. परंतु त्या ओरडण्यामागे काय असतं? आपलं गाव जिंकावं, माझा मित्र चांगला खेळावा हे असतं. आणि जरी चांगले नाही खेळलात, संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुझ्याकडे तेच येतात, हरकत नाही मित्रा, उद्या पुन्हा आपण चांगले खेळू, परंतु चल मैदानाकडे, सांगणारे सुद्धा हे मित्रच असतात. अभि येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी. अभि कांबळे येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिलाच बॉल, अभि यांचा टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, जातोय यष्टीरक्षकांकडे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण मात्र बदलत आहे. 11 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता. गावाच्या क्रिकेटला एक वेगळीच मजा आहे. इम्रान तारळेकर यांच्याकडून तेजस यांच्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असेल. यावेळेला फटका हवेत आहे, तिकडे पाहूया क्षेत्ररक्षक, आणि एफर्ट्स मात्र चांगले तिकडे तेजसचे होते, परंतु बॉल सीमारेषा दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि कॅच पकडता पकडता बॉलला अक्षरशः सीमारेषा बाहेर पोहोचू. सगळ्यांना वेळ लावून सोडला आणि तेच वेळ मात्र आपल्याला निजामपूरमध्ये A1 च्या A1 स्पर्धेमध्ये घेऊन आलेला आहे.
तुमच्या आमच्या सर्वांचा मित्रपरिवार ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर याच क्रिकेटच्या खेळाने निर्माण केलेला आहे. बॅकफुटला गेले, अप्पर कट करतायत, बॉल निघाला थर्डमॅनच्या दिशेने, रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधली जिंकली बॉलने आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. चौकार 30 झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 35 धावांची आवश्यकता. नक्कीच या फॅन विषयीच आपण चर्चा करणार आहोत, परंतु 2 चौकार लगातारचे मात्र या ठिकाणी खेळलेले आहेत फलंदाज शोएब यांच्या बॅटमधून. यावेळेला मात्र बॅट फिरवली, परंतु बॉलने गुंगारा दिला बॅटला. बॉल जाईल यष्टीरक्षकांकडे, डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. नूर 11ने टॉस जिंकलाय आणि नूर 11 पुढील टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेला फटका खेळला जातोय वाऱ्याच्या गतीने. बॉल जरूर थोडासा इकडे आला होता आणि इकडे जर पाहिलं तर रोहित दरेकर होते. आणखीन एक चांगला प्रयत्न, परंतु सात चेंडू आणि 29 म्हणजे मॅच ऑन आहे. रोहितने पुन्हा एक चांगला प्रयत्न केला, परंतु सक्सेस नाही झाले. परंतु प्रयत्न महत्वाचा होता. रोहित दरेकर हे नाव लक्षात राहील, कारण पहिलीच कॅच जबरदस्त आली आहे. याही वेळेला आक्रमण, फटका तर खेळलाय. पाहूया किती लांबवर जातोय बॉल. वाऱ्याच्या वेगाने आतमध्ये, असं वाटलं होतं मंडपाच्या मागे जाईल, परंतु वाऱ्याने आतमध्ये आणला. पकडली कॅच. योगेश पवार यांची खेळी प्रत्येकाला आठवत असेल. 3 हाफ सेंचुरी एकाच दिवसामध्ये बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये त्यांनी केलेल्या आहेत. परंतु आज पाहूयात कोण योगेश पवार बनेल इकडे. जिक्रा जफर परदेसी यांच्याकडून शिस्तबद्ध खेळाडूसाठी होम थिएटर असणार आहे. असा एक आदर्श खेळाडू ज्याच्या कामगिरीने मात्र ही स्पर्धा गाजेल. आणि आदर्शवत खेळी कशी असते ते, आणि एक आदर्श खेळाडू कसा असतो जो आपल्या खेळीतून दाखवून देईल, त्याच्यासाठी या ठिकाणी होम थिएटर सुद्धा येणार आहे. ही या स्पर्धेची ओळख आहे. वेगळे पण जपलं पाहिजे आणि एवनने ते नेहमीच जपलेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 29. योगेश यांचा पहिला बॉल क्रॉस आर्म ऍक्शन आहे. त्याला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 5 मध्ये 28. प्रत्येक बॉल सीमारेषच्या पलीकडे षटकारासाठी आता टोलवावं लागणार आहे. 5 चेंडू 28. नाडगावकरांनी चांगली कामगिरी केली. दुसऱ्या बाजूला हरवीर सुद्धा चांगलेच खेळलेत, परंतु काही या ठिकाणी फरक राहिला. या दोन्ही संघांमधला विशेष म्हणजे फिल्डिंग हा फॅक्टर खूप महत्वाचा राहिला. गोलंदाजी हा फॅक्टर देखील तेवढाच महत्वाचा राहिलाय. यावेळेला फुलटॉस, खराब बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चार चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. अशा प्रकारचे हल्ले जर झाले तर मॅच येऊ शकते. नौफिल परकार, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. वा, जबरदस्त हवाई हल्ला नौफिल परकारच्या बॅट मधून. 6
पहा या ठिकाणी मॅच जर पाहिलं तर आता 3 चेंडू आणि 16 धावा नौफिलने मॅच मध्ये जान आणली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं योगेश शेलार यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव इकडे आता दाखवावा लागणार आहे. कारण असेच जर का आणखी 1-2 फटके आले मॅच मध्ये आणखी रंजकता वाढेल. नौफिलने ती वाढवली आहे. 3-16. त्यावेळेला मात्र चांगला बॉल. इकडे अनुभव आहे योगेश. आज नाही तर खूप वर्ष क्रिकेट खेळतायत. बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे नडगावच्या योगेश शेलार यांच्याकडे. आणि आता मात्र मॅच सुनिश्चित केली आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. 2 चेंडू मधल्या 16 देखील आम्ही विजयी होताना पाहिलेले आहेत. यावेळेला मात्र पुन्हा वेगवान खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत साहिल प्रकार. संपूर्ण निजामपूरच काय तर माणगाव तालुक्यामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची. गावागावामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची. काल कोण क्वालिफाय झालं याची चर्चा होती. आज कोण खेळणार याची चर्चा आहे. उद्या कोण आयकॉन आहे याची चर्चा आहे. यावर्षी एवन कोण जिंकणार याची चर्चा आहे. उलट टप्प्याचा बॉल योगेश यांच्या एक विकेट येता येता राहिली आणि या मॅचला जर पाहिलं तर या ठिकाणी फिनिश केलंय अल्ताफ 11 नडगाव संघ विजय होतोय. अभिनंदन अल्ताफ 11 नडगाव.